सर्वांना सस्नेह नमस्कार. अर्थवेदच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आजपर्यंत आपण खुली अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था अशा अर्थव्यवस्थांचे अनेक प्रकार पाहिले असतील, अभ्यासले असतील. मात्र या मिक्स्ड इकॉनॉमी बरोबर, या कॅपिटलिस्ट इकॉनॉमी बरोबर, सोशलिस्ट इकॉनॉमी बरोबर, मिक्स्ड इकॉनॉमी बरोबर अर्थव्यवस्थेचा एक नवीन प्रकार हळूहळू युरोप, अमेरिका, एशिया अशा सर्वच अर्थव्यवस्थांमध्ये रूढ होऊ पाहतोय, मोठ्या प्रमाणावर वाढू पाहतोय. त्याच अर्थव्यवस्थेच्या नव्या प्रकाराबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या वाढत्या विस्ताराबद्दल आणि महत्त्वाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि तो इकॉनॉमीचा प्रकार म्हणजे गिग इकॉनॉमी. आता आपण म्हणाल हा काय नवीन अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे, तर खरं तर 1915 साली प्रकारचे जे संगीत प्रकारातील गायक आहेत किंवा संगीतकार आहेत, संगीतप्रेमी आहेत, त्यांनी आपले कलाविष्कार व्यक्त करण्याकरता एक नवीन संकल्पना, एक नवीन प्रथा रूढ केली. त्याला त्यांनी जॅझ असं नाव दिलं. या जॅझ प्रकारामधूनच गिग हा शब्द प्रचलित व्हायला लागला, की ज्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला कलाविष्कार, त्यांनी सादर केलेली कला ही तात्कालिक स्वरूपाची, प्रासंगिक आणि एखाद्या विशिष्ट स्थळ, काळ आणि वेळेशी सापेक्ष अशी असेल, ती अल्पकालीन असेल, ती मागणीनुसार केली जाईल आणि त्याचा कालावधी फार अल्प असेल, अशा पद्धतीचे त्यांनी त्यांचे कलाप्रकार रूढ केले. त्याला त्यांनी गिग असं नाव दिलं. आणि युरोपामध्ये 70-80च्या दशकामध्ये या पद्धतीच्या काही संकल्पना अशा रूढ व्हायला लागल्या, की कोणत्याही प्रकारचं ऑर्गनाइज्ड, दीर्घकालीन करारबद्ध असं कोणतंही एखादं कामाचं, एखाद्या वर्क कल्चरचं प्रपोजल फॉलो न करता, त्याऐवजी अगदी तात्पुरत्या स्वरूपाचं, व्हेरी शॉर्ट टर्म पद्धतीचं कामाचं स्वरूप, वर्क कल्चर तिथं मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित व्हायला लागलं. म्हणजे मला जर ड्रायव्हरची गरज असेल तर मी महिन्याला पगारावरती कायमस्वरूपी असा ड्रायव्हर नेमणार नाही आहे. तर अशी एखादी यंत्रणा विकसित होत गेली युरोपामध्ये, की तुम्हाला जेव्हा ड्रायव्हरची गरज असेल त्यावेळी तुम्ही ड्रायव्हरची डिमांड करायची, तुम्हाला किती तासांकरता सेवा हवी आहे ती नोंदवायची आणि तेवढ्या कालावधीकरता त्या विशिष्ट वाहनाचा चालक, ड्रायव्हर तुम्हाला त्या यंत्रणेकडून दिला जाईल. तुम्हाला कुक हवा आहे, त्या पद्धतीने कुक दिला जाईल. एखाद्या गोष्टीतला ट्रेनर हवा आहे, ट्रेनर दिला जाईल. एखादे विशिष्ट काम करणारे कामगार कौशल्ययुक्त असे हवे आहेत, तर तात्पुरते ते कामगार नेमले जातील. म्हणजे पूर्वीच्या आस्थापनांमध्ये शाळा, महाविद्यालय, वेगवेगळे कंपनीज असतील, वेगवेगळे कार्यालय असतील, यांच्यामध्ये पूर्वी एक प्रथा होती, की इलेक्ट्रिशियन, कारपेंटर हे नेमले जायचे पगारी पूर्ण वेळ, की त्या एकूण आस्थापनेमध्ये जर इलेक्ट्रिकचं कुठंही काम निघालं तर तो इलेक्ट्रिशियन परमनंट असणारा व्यक्ती तिथं काम करेल. परंतु 70, 80, 90च्या दशकामध्ये युरोपामध्ये एक हे ट्रेंड आलं, की अशी पूर्णवेळ माणसं न नेमता जेव्हा गरज असेल तेव्हा अशा काही यंत्रणा होत्या, की त्या तुम्ही डिमांड केल्याबरोबर त्यांचा तुम्हाला सप्लाय करतील आणि ऑन डिमांड त्यांची तुम्हाला पूर्तता केली जाईल. आणि याच्यातूनच एक गिग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर प्रसारित व्हायला सुरुवात झाली. आता भारतामध्ये अगदी 90च्या दशकानंतर आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु 20चं दशक जसं सुरू झालं तसं या गिग इकॉनॉमीची चाहूल मोठ्या प्रमाणावर लागायला लागली. आणि याला महत्त्वाचं कारणीभूत ठरलं ते सेवा क्षेत्रामध्ये IT चा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर. म्हणजे याच्यामध्ये रोबोटिक्स असेल, इंटरनेट असेल, स्काईप असेल, गुगल मॅपिंग असेल, या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात जसजसा वापर सुरू झाला तसतसं गिग इकॉनॉमीचं कल्चर भारतामध्ये रूढ व्हायला सुरुवात झाली. मग आज आपण रस्त्यावरती जे वेगवेगळे फूडचे डिलिव्हरी बॉयज बघतो, किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही विक्रेते आपण बघतो, टू व्हीलरवरून, मोठ्या गाड्यांमधून पार्सल पोच करताना दिसतात, हे एक प्रकारचे गिग वर्करच आहेत.
की जे त्यांच्या वेळेनुसार ऑनलाईन कामावरती स्वतःला नोंदवतात पोर्टलवरती, काही तास काम करतात आणि त्या काही तासांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांना खूप चांगला पैसा, खूप चांगलं अर्निंग मिळतं. या व्यतिरिक्त कंपनीमध्ये आणि त्यांच्यामध्ये पूर्णवेळ करार नसतो. त्यांना हवं तेव्हा, जमेल तसं, जमेल तेवढा वेळ ते काम करतात आणि त्या पद्धतीचं अर्निंग करतात. शिवाय ते कामावरती रुजू झाल्यानंतर म्हणजे झोमॅटो, स्विगी, स्नॅपचार्ट आणि फ्लिपकार्ट याच्यावर ते ॲमेझॉनचे जे लोक असतात, त्यांना एखादी ऑर्डर पडली तर ती ऑर्डर आपल्याला किती पैसे देणार आहे, त्याच्याकरता डिलिव्हरी करायला किती वेळ लागणार आहे आणि मला ती स्वीकारायची आहे का नाही, याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असतं. ते ती ऑर्डर स्वीकारूही शकत नाहीत, पसंत पडली तर स्वीकारू शकतात. अशा पद्धतीचं एक फुल्ली फ्रीडम असणारं, व्हेरी शॉर्ट रनवरती काम करणारं, कुठल्याही प्रकारची बॉसची, कंपनीची, मालकांची बांधिलकी नसलेलं एक वर्क कल्चर या गिग इकॉनॉमीमध्ये येताना आपल्याला दिसतं. 2020-21मध्ये या संदर्भामध्ये आपलं जे नीती आयोग आहे त्याने एक सर्वे केला. त्या सर्वेचं टायटल होतं इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. आणि त्यामध्ये त्यांनी जो सर्वे केला त्यानंतर त्यांना असं दिसून आलं की 77 लाख वर्कर्स इंडियामधले या गिग इकॉनॉमीमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. आणि त्यांनी याच्यावरती एक फोरकास्टिंग केलं की 2030पर्यंत हीच संख्या 23 दशलक्ष च्या सुद्धा वरती जाणार आहे आणि याच्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 2021-22पर्यंत या इकॉनॉमीचा भारताच्या एकूण GDP मधला जो वाटा आहे तो 1 ते 1.5% आसपास होता. 2030पर्यंत याच्यामध्ये वाढ होऊन तो 2.5 ते 3% जाण्याची शक्यता आहे. तसं नीती आयोगाचं एक अवलोकन आहे. फूड डिलिव्हरीमध्ये एकूण जे गिग वर्कर्स आहेत यांचा जर आकडा पाहिला तर फूड डिलिव्हरीमध्ये 6 ते 7% कामगार आपल्याला काम करताना दिसतात. TV, फ्रीज, मोबाईल यांसारख्या हार्डकोर वस्तू पोचवण्याचं काम करणाऱ्यांचं प्रमाण हे 16% आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचं प्रमाण काहीतरी 13%च्या आसपास या गिग इकॉनॉमीमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. भारताची एकूण लोकसंख्या पाहता आणि या लोकसंख्येमधली आजची तरुणाई ही उद्या प्रौढत्वाकडे जाणार आहे, नंतर वृद्धत्वाकडे जाणार आहे, उद्याची जी बालकं आहेत ती पुढे तरुण होणार आहेत, हे पाहता कन्झ्युमर गुड्सचा एकूण मागणीचा पुढच्या काळातला आवाका हा प्रचंड असणार आहे. त्याचबरोबर आज तरुण असणारे लोक जेव्हा उद्या वृद्ध होतील तेव्हा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा जो आवाका आहे तो सुद्धा प्रचंड प्रमाणावरती वाढणार आहे. ज्या पद्धतीने एकूण वर्कर्सची गतिशीलता आजकाल वाढताना दिसते ती पाहता ओला, उबेर यांचं लोन येत्या काळामध्ये निमशहरी किंवा ग्रामीण भागापर्यंत जर नाही पोचलं तर नवल वाटण्याचं काही कारण नाही. किंवा येत्या काळामध्ये ही गिग इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. याचे 2 प्रकार किंवा प्लॅटफॉर्म पडतात की प्लॅटफॉर्म इकॉनॉमी आणि नॉन प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. मग या प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये कोण कोण येतं? ओला, उबेर यांच्यामध्ये काम करणारे लोक, फ्लिपकार्टवरती काम करणारे, ॲमेझॉनवर काम करणारे, स्विगी असेल याच्यावरती काम करणारे जे सगळे लोक आहेत हे गिग वर्कर्स आहेत. बट त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालं आहे म्हणून त्याच्याशी संलग्नित राहून जे लोक काम करत आहेत ती प्लॅटफॉर्म इकॉनॉमी आहे. आणि नॉन प्लॅटफॉर्म इकॉनॉमी कोणती? की जे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काम करत नाही आहेत पण ते गिग वर्कर्स आहेत. म्हणजे मशाजची सेवा उपलब्ध करून देणारे लोक, इलेक्ट्रिक कोणतीही जोडणी करून देणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचं समुपदेशन कन्सल्टिंग करणारे लोक, हे सगळे या नॉन प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये येतात. आपल्याकडं प्लॅटफॉर्म इकॉनॉमी पण मोठ्या प्रमाणावर ग्रो करते आणि नॉन प्लॅटफॉर्म इकॉनॉमी पण मोठ्या प्रमाणावर ग्रो करते. आता हे सगळं गिग इकॉनॉमीचं कल्चर येण्यापाठीमागचं कारण काय? लोकांना परमनंट जॉब नको आहेत का? लोकांना एक स्थिर असा इन्कम, एक सफिशियंट असा इन्कम नको आहे का? तर याची उत्तर आहेत नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एकूण तरुणाईची आणि एकूण लोकांची मानसिकता असं वाढते की माझ्या कामावरती कुणाचं बॉसिंग नको आहे, मला माझं काम हे पूर्णपणे
स्वातंत्र्य उपभोगून करता आलं पाहिजे. मला हवं तेव्हा, मला हवं तेवढं आणि मला पाहिजे तेवढं अर्निंग देणारं. याच्यातून फ्रीलान्सिंग हा प्रकार मोठ्या प्रमाणावर येताना दिसतो. अगदी मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या CEO पदावर काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी आपल्या पदांचे चक्क राजीनामे दिले आणि फ्रीलान्सिंग थ्रू ते आपले स्वतःचे बिझनेस डेव्हलप करताना दिसत आहेत. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करून हवं आहे ना, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीकडे जायची गरज नाही. असं सॉफ्टवेअर डेव्हलप करून देणारी इंडिव्हिज्युअल माणसं, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, टेक्निशियन्स, डेव्हलपर्स आज असंख्य आहेत. तुमचं कुठलंही प्रिंटिंगचं काम असू दे किंवा काय, तुम्हाला कोणत्याही फर्मकडे जायची गरज नाही. ते काम करून देणारे अनेक पर्सनल वर्किंग करणारे लोक आज अवेलेबल आहेत, ते तुम्हाला देतात. इवन याच्यामध्ये दोन आहेत. एक समांतर पद्धतीने काम करणारे आहेत, की तुम्हाला एखादा आर्टिकल हवं आहे, लिहून देणारे आहेत. तुम्हाला बुक पब्लिश करून पाहिजे, लिहून पाहिजे, देणार आहेत. अशा पद्धतीची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणावर या गिग इकॉनॉमीमध्ये होताना दिसतात. म्हणजे तुम्हाला फार मोठ्या लोकांना जेवण द्यायचं आहे, तुम्हाला एखाद्या हॉटेलला किंवा एखाद्या केटरर्सकडं जायची गरज नाही आहे. हेच काम कुठंही रजिस्टर्ड नसणारे लोक करून देणारे व्यक्ती, लोक, वर्करसुद्धा आज मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. हे गिग इकॉनॉमीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हल्लीच्या पिढीला हे बॉसिंग 25-25, 30-30 वर्ष एकाच क्षेत्रामध्ये बांधून घेणं हे नको आहे. याचं दुसरं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू हे आहे की हवं तेव्हा आपलं काम स्विच करून आवडू लागलेलं किंवा आकर्षित करणारं नवीन काम घेता येतं. हे या गिग इकॉनॉमीचं वैशिष्ट्य आहे. आता याचे हे जसे सगळे फायदे आहेत की ज्या फायद्यांमध्ये व्यक्ती जास्तीत जास्त सृजनशील काम करतो. म्हणजे मी माझ्या क्षेत्रामध्ये मी जे काम करतोय त्याच्यामध्ये आणखीन काय मला अपडेट करता येईल, आणखीन काय नाविन्य आणता येईल, याचं पूर्ण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असल्यामुळे त्याचं इम्प्लिकेशन फार लवकर होतं. सृजनशीलतेला, नवनिर्मितीला, संशोधक वृत्तीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. इथले निर्णय हे पटपट घेतले जातात. एकूण कामामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करण्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. फायलींमध्ये ते अडकून पडणं, सोल्युशनसाठी हायरार्कीच्या थ्रू जाणं, ही या गोष्टी या गिग इकॉनॉमीमध्ये नाही आहेत. हे त्याचे फायदे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथली स्पर्धा ही निकोप असते. ऑर्गनाइज्ड असणारी, बार्गेनिंग पॉवर असणारी, मोनोपॉली असणारी स्पर्धा इथं नसते. इथली स्पर्धा ही मुक्त आहे. जो स्पर्धेत टिकेल तो त्या व्यवसायात राहतो, जो टिकत नाही तो त्याच्यातून स्किप अप करतो आणि नवीन एखाद्या व्यवसाय उद्योगामध्ये तो जातो. आणि एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याचा इथला कालावधी हा खूप कमी आहे. कारण इथले पर्याय हे खूप वास्ट आणि खूप आहेत. कारण तुम्हाला नेमणुका देताना तुमचा इंटरव्ह्यू घेणं, तुमची एक्झाम घेणं, असल्या जटिल प्रक्रिया इथं नाही आहेत. एखादा व्यक्ती अप्रोच झाला की गिग इकॉनॉमीमध्ये त्याला विदिन मिनिट्स किंवा विदिन आवर्स जॉब दिला जातो. इथलं ट्रेनिंग हे काम करत करत दिलं जातं. ट्रेनिंग करता, प्रशिक्षणाकरता वेगळा कालावधी, वेगळा खर्च, असं काही प्रकार नसतो. फॉर एक्झाम्पल, झोमॅटोमध्ये किंवा फ्लिपकार्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला वेगळं ट्रेनिंग सेशन द्यायची गरज नाही. अगोदर जो ट्रेन व्यक्ती असतो तोच नवख्या माणसाला आपल्याबरोबर कामाला नेऊन, साईटवर नेऊन ते ट्रेनिंग देतो आणि काम करत करत ती व्यक्ती शिकून जाते. एवढं साधं सोपं वर्क कल्चर फार त्या जटिलतेत न जाता इथं हँडल केलं जातं. प्रत्यक्ष त्या ऑर्गनायझेशनचा प्रमुख म्हणजे बॉस, हेड, याचा वर्करशी कधी संबंध येत नाही. त्यामुळे त्या हेडचं, त्या बॉसचं एक प्रकारचं प्रेशर, त्याच्या गाईडलाईनखालीच काम करा, असला प्रकार गिग इकॉनॉमीमध्ये नसतो. त्यामुळे ती स्मूथली रन करते. आता याचे तोटे कोणते आहेत की याचं तोटे हे आहेत की इथं अस्थिरता आहे. म्हणजे आपण इकडं बघतो परंपरागत नोकरी व्यवसायाच्या ट्रेंडनुसार की तुम्हाला कधीही नोकरीवरून हायर केलं जाऊ शकतं. एक नोकरी सोडताना अगोदर तुम्हाला दुसऱ्या नोकरीचा विचार करावा लागेल. कोणतीही कायदेशीर सुरक्षितता, सेवा सरती, सेवा ज्येष्ठतेनुसार बढती, प्रमोशन्स, महागाई भत्ता, असल्या गोष्टी इथं नाही आहेत. जेवढं कष्ट कराल तेवढं तुमच्या पदरात पडेल, हा इथला साधा रूट चॅनलचा नियम इथं फॉलो केला जातो. कायदेशीर बंधनं नाही आहेत, सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही आहे, तुम्हाला कुठेही दाद मागता येत नाही. असे अनेक याच्यामध्ये काही लॅक्युनार्स असलेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
पण येत्या काळात एकूण भारतातलं या गिग इकॉनॉमीचं वाढीचं स्पीड बघता आज नाही तर उद्या गव्हर्नमेंटला याच्या बाबतीतलं संनियंत्रण करणं, याच्या बाबतीतले काहीतरी निर्देश तयार करणं हे करावं लागणार आहे. कारण त्याच्याशिवाय पर्याय असणार नाही. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये गिग इकॉनॉमी थ्रू काम करण्याचं जे पद्धत आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. म्हणजे अनेक आस्थापनांनी त्यांचे कॅन्टीन्स बंद केलेत आणि त्यांच्या डिमांडनुसार लगेच त्यांना चहा, नाश्ता, कॉफी, जेवणसुद्धा त्या वर्किंग प्लेसवर पोचवण्याची सुविधा देणारे गिग वर्कर्स किंवा गिग ऑर्गनायझेशन्स मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसत आहेत. या पद्धतीने ही गिग इकॉनॉमी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला वाढताना मोठ्या प्रमाणात दिसते. हा विषय नवीन आहे, याच्यात आपण अजून वाचू शकतो, अजून ज्ञान मिळवू शकतो, संशोधन करू शकतो आणि हा विषय कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याचाही एक स्कोप अभ्यासकांना, वाचकांना इथून पुढं आहे. अर्थवेदनी हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. याविषयी सविस्तरसुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते, कारण याच विषयावरती माझं एक आर्टिकल अर्थसंवाद या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या त्रैमासिकामध्ये थोड्याच दिवसामध्ये येत आहे. अधिक माहितीकरता आपण ते सुद्धा वाचू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, अर्थसंवाद हे जे मराठी अर्थशास्त्र परिषदेचं मुखपत्र आहे ते UGC केअर लिस्टेडमध्ये सुद्धा नुकतंच गेलेलं आहे. त्याबद्दल अर्थशास्त्राची जाण, भान आणि ज्ञान हे मराठी माणसांपर्यंत पोहोचविण्याकरता काम करणाऱ्या या फार जुन्या आणि प्रतिष्ठेच्या ऑर्गनायझेशनचं, अर्थशास्त्र परिषदेचं, त्यांच्या अध्यक्ष, कार्यकारिणी आणि संपादकांचं अर्थवेदच्या वतीने खूप खूप अभिनंदन. याही पुढं अर्थवेद असेच खूप खूप चांगले विषय अर्थशास्त्राशी संबंधित आपणासमोर निश्चितच घेऊन येईल. तेव्हा आपण अर्थवेद चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अर्थशास्त्राविषयी वाचत राहा आणि जाणून घेत राहा. धन्यवाद.